ची डाळ, हे साहित्य त्याच्यासाठी सिंपल रेसिपी पण खायला एकदम चविष्ट. हे मी घेतले, याच्यामध्ये लसूण, मिरची आणि कोथिंबीर याचा ठेचा करून घेतला. हे टोमॅटो, कोथिंबीर आणि एक कांदा आणि ही डाळ मी 10-15 मिनटं पाण्यामध्ये भिजवून घेतली. चला रेसिपीला सुरुवात करूया. आपण कढई घेतली, कढईमध्ये टाकले जिरे छान तडतडले, त्यामध्ये टाकूया कढीपत्ता तडतडला, त्यामध्ये टाकूया आपण एक कांदा छान लाल होऊ देऊ. ही डाळ ना म्हणजे खायला खूप स्वादिष्ट लागते. तुम्ही नक्की एकदा ट्राय करा. उन्हाळ्यामध्ये जेव्हा काही भाजायला नसतं तेव्हा आपण ह्या डाळीच बनवू शकतो पटकन. कांदा छान परतला, आपण त्यामध्ये टाकूया एक टोमॅटो छान मऊसूद होऊ दे. त्यावरती 2 मिनटं झाकण ठेवू आणि टोमॅटो छान होऊ देऊ. 2 मिनटं झाकण काढून शिजू देऊ. 2 मिनटं झाले, आपण बघा टोमॅटो छान परतला गेला. त्यामध्ये टाकूया आपण केलेला ठेचा, कोथिंबीर, मिरची आणि लसूण याचा ठेचा मिक्सरमध्ये आबडधोबड बारीक करून घेतला होता. हे छान परतून घेऊ आता तेल सुटेपर्यंत. मसाला छान परतला का आपण त्याच्यामध्ये आपले सुके मसाले टाकूया. थोडेसे घरगुती मसाले आपले जे घरामध्ये अवेलेबल असतात त्याच साहित्यामध्ये. हळद, धने पावडर, मिरची पावडर, गरम मसाला आणि किचन किंग मसाला, हे मसाले मी थोडे यामध्ये ॲड केले. आता हे छान होऊ देऊ. त्याच्यामध्ये आपण थोडंसं पाणी टाकू मसाला शिजायसाठी. त्यामध्ये म्हणजे मसाला आपला खाली लागणार नाही. मसाला आता तेल सुटेपर्यंत होऊ देऊ. बघा किती छान मसाला झाला आहे. तेल पूर्ण वरती आला. तर याच्यामध्ये भिजवलेली डाळ टाकूया. तुम्ही डाळ सुक्की करू शकता किंवा ग्रेव्हीची करू शकता. तुम्हाला आवडेल तशी तुम्ही करू शकता, पण एकदा नक्की ट्राय करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो नक्की करा. त्यामध्ये आपण डाळ टाकली, 2 मिनटं गरम होऊ देऊ. मग आपण यामध्ये टाकूया पाणी. मी एक ग्लास पाणी टाकले यामध्ये, म्हणजे माझ्या आवडींना थोडीशी ग्रेव्ही आवडते म्हणून मी थोडी ग्रेव्ही बनवली. तुम्ही सुकी करू शकता. आता यामध्ये चवीपुरतं मीठ टाकूया. याला एक उकळी येऊ देऊ. वरतून थोडीशी कोथिंबीर आणि उकळी काढून घेऊ. गॅस फास्ट करू. भाजीला उकळी आली, आता गॅस कमी करू आणि त्यावर झाकण ठेवून 10 ते 15 मिनटं डाळ शिजू देऊ. 10 ते 15 मिनटं झाले. बघा डाळ किती छान शिजली आणि किती छान तरी आली. म्हणजे ही डाळ ना खायला खूप स्वादिष्ट लागते. हो, तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. बघा किती भारी दिसते. या मग चवळीची डाळ आणि पोळी खायला. थँक्यू.